अहिल्यानगर एमआयडीसीतील कंपनीच्या गेटवर कंत्राटदारासह मॅनेजरला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी। अहिल्यानगर इथे कामावरनं काढून टाकल्याच्या रागातनं एका तरुणानं आपल्या 4 साथीदारांसह कंपनीच्या गेटमध्ये घुसून कंत्राटदार आणि मॅनेजरला लाथाबुक्क्यानं मारहाण करत कोयत्यानं हातपाय तोडून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नागापूर एमआयडीसी भागामध्ये रविवार दिनांक 18 रोजी दुपारी 3च्या सुमारास घडली। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवनाथ अर्जुन उदमले राहणार हिवरेझरे आणि अनोळखी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। व्यावसायिक निनाद श्रीहरी टिपुगडे वय 35 राहणार नागापूर एमआयडीसी यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे। फिर्यादी यांची नागापूर एमआयडीसीत सिद्धी फोर्ज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे। नवनाथ उदमले याला कंपनीने कामावरनं काढून टाकलं होतं। याच कारणाचा राग मनात धरून रविवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास संशयित आरोपीने आपल्या 4 अनोळखी साथीदारांसह कंपनीचे गेट गाठले। कंपनीच्या आवारात बेकायदेशीर प्रवेश करून फिर्यादी निनाद टिपुगडे, कंत्राटदार सदाशिव कुलकर्णी आणि प्रोडक्शन मॅनेजर राजेंद्र जाधव यांना शिवीगाळ केली। वादाचं रूपांतर पुढे हाणामारीत झालं। आरोपींनी या तिघांनाही लाथाबुक्क्यानं मारहाण केली। नवनाथ उदमले यांना सोबत आणलेल्या कोयत्याचा धाक दाखवून तुमचे हातपाय तोडून तुम्हाला जीवे ठार मारतो अशी धमकी दिली। औद्योगिक वसाहतीमध्ये भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे कामगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी नवनाथ उदमले आणि त्याच्या 4 साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे। घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार टेमकर हे करत आहेत। दरम्यान एमआयडीसी परिसरामध्ये चोऱ्या, हाणामारी, खंडणीचे प्रकार वाढत चालले असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। याकडे पोलिसांनी लक्ष द्यावं अशी मागणी व्यावसायिकांकडून होती। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।